नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या लेक्चरमध्ये लघुउद्योगाचे फायदे कोणते आहेत ते अभ्यासले. आता आपल्याला लघुउद्योगाच्या समोर कोणती कोणती आव्हाने आहेत ते बघायची आहेत. भारतामध्ये लघुउद्योगांना अनेक अडचणी, अनेक समस्यांच्या समोर जावे लागते. त्याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या कार्यावर होत असतो. लघुउद्योगासमोर कोणत्या कोणत्या समस्या आहेत, कोणत्या कोणत्या अडचणी आहेत, कोणते कोणते त्यांना आव्हानांना तोंड द्यावं लागतं, ते आपल्याला आता अभ्यासायचे आहेत. पहिलं आहे उत्पादनाच्या जुन्या पद्धती. यामध्ये जे आपण उत्पादन घेत असतो त्या उत्पादनांच्या जी काही यंत्र आहे ते अतिशय जुन्या पद्धतीची असतात. लघुउद्योगामध्ये थोडेसेच उद्योग किंवा काही घटक जे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तूंचे उत्पादन करत असतात, पण बाकीचे सर्वच उद्योग लघुउद्योगामध्ये जुने व कालबाह्य असलेले तंत्रज्ञानाचाच वापर केला जातो. जुन्याच तंत्रामुळे उत्पादन खर्च हा वाढत असतो. उत्पादन शक्ती ही कमी होत असते. शिवाय उद्योगामध्ये नवनवे शोध, संशोधन यासाठी जे काही प्रयत्न करू शकत नाही. लोकांच्या बदलत्या आवडीनिवडी, फॅशन याचा विचार न घेता वस्तूचे उत्पादन केले जाते व त्यामुळे लघुउद्योगापासून तयार झालेल्या मालाचा फारसा उठाव होत नाही किंवा तयार झालेला माल बऱ्याच वेळेस खपत नाही. त्यामुळे मालाच्या विक्रीवरही त्याचा परिणाम होऊन नुकसान होत असतो. म्हणून त्यासाठी जे काही आहे ते उत्पादनाच्या जुन्या पद्धती हे देखील एक मोठं आव्हान आहे. नंतर भांडवलाची कमतरता. त्यामध्ये आर्थिक पुरवठ्यासाठी जी काही कमतरता आहे ती मेन म्हणजे भांडवल असते. भांडवलाची सर्वात गंभीर समस्या आहे. सर्वसाधारणपणे लघुउद्योगांना आर्थिक गरज जो काही वित्तपुरवठा असतो तो वित्तपुरवठा हा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणून घ्यावा लागत असतो आणि त्याची आपली गरज म्हणजे भागवत असतो आपण. भारतात सरकारने वाणिज्य बँकांवर वित्तपुरवठा करण्यासंबंधी काही बंधने घातलेली आहेत. एकूण पतपुरवठ्यासाठी 40% पतपुरवठा जे काही कर्ज असेल ते प्राथमिक क्षेत्राला करण्यात यावा किंवा ज्यामध्ये शेती व्यतिरिक्त लघुउद्योग क्षेत्राचाही समावेश आहे. तरी अनेक कारणामुळे बँकांनी केलेला पतपुरवठा लघुउद्योगांना पुरेसा होत नाही. त्यामुळे लघुउद्योग पतपुरवठ्यासाठी बिगर संस्थात्मक मार्गाचा अवलंबन करीत असतात. म्हणजेच सावकार, महाजन, व्यापारी व मित्र नातेवाईक यांच्याकडून कर्ज घेत असतात. त्यामुळे व्याजाचे दर खूप जास्त असतात. हे व्याजदर भरणे म्हणजेच एक प्रकारचे लघुउद्योगाला आर्थिक शोषण होत असतं. म्हणून भांडवलाची कमतरता असल्यामुळे उद्योगांना भांडवल बाजारामधून तो निधी उभा करत असतात आणि उद्योगांना वारंवार खेळत्या भांडवलाची कमतरता भासत असते. म्हणून भांडवलाची कमतरता असं हे एक आव्हान म्हणता येईल. कच्च्या मालाची समस्या. जो काही कच्चा माल आहे, सर्वसाधारणपणे लघुउद्योग हे स्थानिक किंवा परिसरातील उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून असतात. स्थानिक बाजारपेठेत व्यापार मध्यस्थांचा शिरकाव झालेला असतो, कारण मध्यस्थ हा मोठ्या पद्धतीने नफा घेत असतो. लघुउद्योगांना जास्तीत जास्त किंमत आकारून कच्च्या मालाचा ते पुरवठा करतात. एवढंच नाही तर त्यासाठी उद्योजकांकडून तयार झालेला माल कमी किमतीत खरेदी करतात. म्हणजेच दोन्ही मार्गांनी लघुउद्योजकांची आर्थिक पिळवणूक होत असते. अनेक वेळेला नैसर्गिक आपत्तीमुळे कच्च्या मालाचा पुरवठा, पूर, दुष्काळ, हवामान याचा देखील परिणाम
लघु उद्योगांवर मोठ्या प्रमाणावर होत असतो. तसेच अनेक लघु उद्योगांना परदेशातून कच्चा माल आयात करावा लागतो. त्यासाठी आयात निर्बंध आणि परकीय चलन निर्बंध, आंतरराष्ट्रीय किमतीतील चढ उतार इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते. आणि निकृष्ट दर्जा, प्रमाणीकरणाचा अभाव इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागत असते. याचाच परिणाम नफ्यावर मोठ्या प्रमाणावर होत असतो. कामगार समस्या. बऱ्याच वेळा लघु उद्योगांकडून अल्प मजूर, अकुशल व मध्यम कुशल कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. कुशल कर्मचारी व अकुशल कर्मचारी. कुशल कर्मचारी म्हणजे ज्याची शैक्षणिक पात्रता आहे, ज्याला अनुभव आहे, त्याला आपण कुशल कारागीर असे म्हणूया. अकुशल म्हणजेच जो अगदी कमी शिकलेला आहे, ज्याला त्या विषयाचं ज्ञान नाही, त्याला आपण अकुशल कामगार असे म्हणता येईल. खरं तर ह्या कामगाराची कमी कार्यक्षमता असते. अकुशल कामगाराला फारसे ज्ञान नसते. गैरहजेरीचे प्रमाण अधिक असते. कामात म्हणजे संतुष्टता ही कमी आणि सारख्या समस्याला निर्माण होत असतात. व्यवसायाच्या आर्थिक मर्यादेमुळे मजुरांची जे प्रमाण आहे ते कमी होत राहते. परिणामी कर्मचारी हा असंतुष्ट होऊन गैरहजर राहत असतात किंवा काम सोडून जात असतात. त्यांची कायम ते प्रत्येक काम सोडून जात असतात. थोडक्यात कामाच्या ठिकाणची परिस्थिती, अल्प मजूर, योग्य नियम, कायद्यांची कमतरता, लोकांच्या लहरी निर्णय प्रक्रिया, अयोग्य वेळा, नोकरीच्या शाश्वतीची हमी नसणे इत्यादी कारणामुळे तज्ज्ञ हुशार कामगार ह्या लघु उद्योगांकडे आकर्षित होत नाहीत. नंतर विपणन विषयक समस्या. जो काही माल आपण तयार केलेला आहे तो माल विकणे किंवा त्या मालाची निर्यात करणे. कुठल्याही उत्पादनासाठी केवळ वस्तूचे दर्जेदार उत्पादन करणे एवढेच महत्त्वाचे नसून त्या वस्तूसाठी विपणन समस्या म्हणजेच विस्तृत बाजारपेठेत निर्माण करणे हेही फार महत्त्वाचे आहे. लघु उद्योगांना आर्थिक क्षमता कमी असल्यामुळे ते आपल्या उत्पादनासाठी जाहिरात करून मोठी बाजारपेठ मिळवू शकत नाही. बऱ्याच वेळेस लघु उद्योग केवळ मध्यस्थांवर अवलंबून असतात. शिवाय मध्यस्थ मोठ्या बाजारपेठांमध्ये किंवा बाजारपेठ मिळवण्यासाठी त्या आकारमानाने मोठ्या असणाऱ्या उद्योगांबरोबर लघु उद्योग त्या स्पर्धेत टिकत नाही. विपणनाशी निगडीत समस्या म्हणजेच जाहिरातीची उणीव. वस्तूंचे व्यवस्थित जाहिरात केली तर वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात, परंतु बऱ्याच वेळेस विपणनाच्या आधी वस्तूंची जाहिरात व्यवस्थित होऊ शकत नाही. त्या समस्यांमुळे त्यामुळे आपल्याला या विपणनामध्ये मोठ्या पद्धतीने समस्या जाणवत असतात. त्यामुळे आपल्याला विपणनविषयक समस्या असे म्हणता येईल. वाहतूक समस्या. लघु उद्योगामध्ये वाहतुकीच्या समस्यासमोर जावे लागत असते. त्यांना वाहतुकीचा मोठा खर्च करावा लागत असतो. कारखान्यात कच्च्या मालाची वाहतूक करणे, कारखान्यात बाजारात पक्का माल तयार झाल्यानंतर तो माल त्या अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, तसंच आपला कारखाना जर अगदी दूर अंतरावर असेल त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना किंवा कामगार लोकांना सुद्धा वाहून घेऊन त्या ठिकाणी जावं लागत असतं. त्यासाठी वाहतूक ही अतिशय मोठ्या पद्धतीने त्यांना तिथं खर्च करावा लागत असतो. या वाहतुकीच्या संसाधनांच्या कमतरतेमुळे कच्चा माल बाजारातून कारखान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्पादित झालेला माल हा अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वाहतुकीच्या समस्यांसमोर जावे लागत असते. नंतर अजारी उद्योग. आता हे जे अजारी उद्योग आहे, जे उद्योग आर्थिक कारणास्तव बंद पडतात, ज्या उद्योगांना वित्त पुरवठा व्यवस्थित होऊ शकत नाही, भांडवल मिळू शकत नाही, भांडवलाच्या अभावी ते उद्योग बंद पडतात, आर्थिकदृष्ट्या ते दुबळे होतात
अशा उद्योगांना अजारी उद्योग असे म्हणतात. लघु उद्योगाच्या आजारपणाची 2 महत्त्वाची कारणे आहेत. लघु उद्योगामध्ये अंतर्गत असतात ती काही कारणे बाह्य स्वरूपाची असतात. आता अंतर्गत स्वरूपाची कोणते कोणते कामं आहेत ते कारणे आहेत ते बघूया. त्यामध्ये आपल्याला अकुशल कामगारांचा अभाव, उत्तम व्यवस्थापकीय कौशल्याचा अभाव, विपणन कौशल्याचा अभाव, चुकीचे नियोजन, आधुनिकतेचा अभाव म्हणजे नवीन नवीन गोष्टी आपण ॲड करू शकत नाही, उधारीवर वस्तू विकणे, त्या वस्तूची वसुलीची समस्या, कामगाराची कमी उत्पादकता इत्यादी गोष्टी सांगता येतील. बाह्य कारणामध्ये खेळत्या भांडवलाची कमतरता, कच्च्या मालाची कमतरता, वेळेवर कर्ज उपलब्ध न होणे, मोठ्या उद्योगांबरोबर स्पर्धा, कामगारात बोनसाचा विलंब इत्यादी कारणामुळे लघु उद्योग हे आजारी पडतात व ते बंद करावे लागत असतात. नंतर आहे इंधनाची कमतरता व अपुरा पुरवठा, जादा दराने होणारा वीज पुरवठा, वीज कपात, वारंवार होणारा जो काही खर्च असतो तो वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा, अनियमित वीज पुरवठा, कमी अधिक दबावाने वीज पुरवठा, वाढते वीज बिल, वीज दराचे वाढते दर यामुळे उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे लघु व्यवसायांना कार्यपद्धतीवर नियमित उत्पादनावर त्याचा परिणाम होत असतो. कारण बऱ्याच वेळेस त्या उद्योगांना ह्या इंधनांची कमतरता भासत असते. नंतर आहे वैश्विक स्पर्धा. त्यामध्ये सध्या जगामध्ये अनेक देशामध्ये उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण हे धोरण अवलंबले गेले आहेत. कारण आपल्या देशामध्ये जे काही LPG धोरण राबवतो, लघु उद्योगांच्या स्पर्धा ही फक्त देशातील मध्यम व मोठ्या उद्योगांकडून नाही तर बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून करावी लागत असते. बहुराष्ट्रीय कंपनीचा आकार विस्तार हा मोठा असतो. दर्जाचे प्रमाण, तांत्रिक कौशल्य, आर्थिक व्यवस्थापन, विपणन कौशल्य इत्यादीमुळे आपल्या उद्योग त्याचा टिकाव धरू शकत नाही. विकसित देशाच्या बाजारपेठेत प्रवेश मिळण्यासाठी दर्जाचे प्रमाणपत्र म्हणजे ISO किंवा ISO जे प्रमाणपत्र असेल ते अतिशय महत्त्वाचे आहे किंवा महत्त्वपूर्ण असते. ह्या उद्योगांना असे प्रमाणपत्र मिळण्याबाबत हे कमी पडत असतात. त्यामुळे जागतिक स्पर्धेमध्ये किंवा वैश्विक स्पर्धेमध्ये हे उतरू शकत नाही. यांना तिथं खूप अडचणी येत असतात. नंतर आहे आपल्याला